सध्या बाजारात ताज्या आंबट गोड कच्च्या कैऱ्या दिसतायत. कैरी म्हटलं की तोंडाला लगेचच पाणी सुटतं आणि आठवते ती झणझणीत चटपटीत कच्च्या कैरीची चटणी. आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी कच्च्या कैरीची चटणी करून दाखवणार आहे. ही चटणी खायला खूप छान लागते. भाकरी, चपाती, वरण भात किंवा पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. चला तर मग पाहूया ही चटपटीत चटणी कशी बनवायची. ताजी मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे. ही तोतापुरी कैरी आहे, थोडी कमी आंबट असते. आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी करून घेतली. याची साल काढून घेऊया. कैरीची साल काढल्यानंतर आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. कैरी अशी किसून घेऊ शकता किंवा याचे तुकडे करून घेतले तरीही चालतील. आता हे बघा, मी किसणीवरती अशी कैरी सगळी किसून घेतली. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही कैरी घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालून घेऊया. ही चटणी मी लाल तिखटाची करणार आहे, त्यामुळे यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या चटणीला थोडासा गोडसरपणा यावा यासाठी मी यामध्ये गूळ घालते आहे. कैरी जितकी आंबट असेल त्याप्रमाणे इथे गूळ घालून घ्यायचा आहे. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून पाणी न घालता ही चटणी छान वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये पाणी घालायची गरजच लागत नाही. कैरीमध्ये जेवढं पाणी असतं त्यामध्ये ही चटणी छान अशी वाटली जाते. तर हे बघा, अशा पद्धतीने जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. खूप अशी एकदम बारीक नाही करायची. त्यानंतर 2 चमचे तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि ही फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही तेलाची छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे. आता यावरती बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त अशी तोंडाला पाणी सुटणारी ही चटपटीत चटणी तयार झाली आहे. तुम्ही 1 चपातीच्या ऐवजी 2 चपाती नक्कीच खाल. तर अशा पद्धतीची ही उन्हाळ्यात बनवलेली चटपटीत कैरीची चटणी खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.